झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा आम्हाला जायचंय फक्त त्याच्याकडे आम्हाला एवढंच करायचं पाहुडी चालती म्हणा पाहुडी चालती राहिलेले 2-4 येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका आणि अख्ख्या जिंदगीत एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं महाराज प्रेमाने पाहुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची तरुण मंडळी पाहुली चालती यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी कान हवाच वितो बासरी कान्हाबाज बी पासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ राधे चल माझ्या गावाला जाऊ आग गोकुळ माझ गाव गोकुळ माझ गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का होय मागचे माणसं तुम्हाला देव टोचतो का टोचतो असा टाचा टाचा जरा तरी पुण्यवान राहा थोडी टाळी प्रेमाने मला नाही धनी तुम्हीच म्हणा धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल अरे बोल ये ओ विठ्ठल माझे माऊलीये ये ओ विठ्ठल माझे माऊलीये सगळे बड़ी कर ठेवली बाट मी पाहे ये ओ विठ्ठल माझे माऊलीये 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 विठ्ठल 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 माया बाबा करुणा करा दया घना विठ्ठल 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 ज्ञानोबा 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 माऊली 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 पुंडरी कब्बर दे हरी विठ्ठल
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, अपने माता पिता की जय. 2 मिनिटं शांत बसून या गोष्टीचा विचार करा. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता कसं काय झालं? माय जगन्नाथ तो मायबाप झाला. आता काय? चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्त ठेले. कस काय समाधानी झालं? 16.5 वर्षाची कानपात्रा कीर्तन नामदेवरायांचं. लक्षात आहे ना? लक्षात आहे का? कीर्तन नामदेवरायांचं कीर्तन ऐकायला कान्होपात्रा बसल्या. तुम्हीच म्हणता ना, जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त. परमार्थात भावना महत्वाची असते म्हणे, कुळ गोत्र जात महत्वाची नसते. बरोबर आहे. मग ही लोक कस काय एवढं वाईट बोलतात? जाऊ दे ग. जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू. माऊली म्हणतात, कशाला काळजी करतेस? लोकांना काय बोलायचं बोलू दे. जोपर्यंत लोक वाईट म्हणतायत तोपर्यंत देव जवळ करतोय. मग माझी तर विनंतीच आहे, लोकांनी कामापुरता वापर करावा, लोकांनी त्रास द्यावा. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय माझं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. म्हणून माझी देवाकडे मागणी आहे, लोकांनी मला नाकारावं आणि देवा तू मला तुझ्या पदरात स्वीकारावं, एवढं सामर्थ्य माझ्याकडे यावं. ह्या लोकांनी मला त्रासच द्यावा. कान्होपात्रा म्हटलं बोलायचं सोपं आहे माऊली, सहन करायचं नाही. वाईट वाटतंय. मलाही जायचंय पंढरपुरात, मलाही बघायचंय विठ्ठल, मलाही पाहायचंय बाप. ओरडून सांगायचंय जगाला की जो विठेवरचा तो माझा बाप. मला बिनबापाची अवलाद म्हणायचं नाही. लोक बोलत होती, नीच कुळातली, बिनबापाची, नाचणारीची. वाईट वाटत होतं. माऊली म्हणले पण एक वचन दे. एकदा पंढरपुरात गेली की विठ्ठलला भेटल्याशिवाय माघारी यायचं. वचन दिलं माऊलींना कान्होपात्रेनं. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतायत. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा, कानडा हा विठ्ठलू कर्नाटक. नंतर फाळणीनंतर ते महाराष्ट्रात आलंय, म्हणजे आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलं अखंडितपणे. इतक्या सुंदर होत्या कान्होपात्र्या. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलावं, इतक्या सुंदर दिसायच्या. पाहणाऱ्यानं पाहत राहावं इतकं गोड दिसायच्या. बिदरचा राजा दर्शनासाठी आला होता. एवढी सुंदर मुलगी इथे का नाचतीये? कोणाची आहे? अवेश्याची आहे. तिला म्हणावं इथं नाचून काय मिळणार आहे? दरबारात नाच, पाहिजे ते देतो. बोलाव तिला. येत नाही. वेश्याचा असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात माऊलींचं वचन आठवलं. एकदा देवळात गेली की भेटल्याशिवाय पांडुरंगाला माघारी यायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची द्यायची डोळा जगाचा बाप पाहिला. विठ्ठलाच्या चरणाला मिठी मारली. ओरडून सांगितलं, सांगा त्या जगाला मला ही बाप भेटला. लोक ओढायला लागली, बाई तुझी लायकी नाही विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायची, अपवित्र आहेस तू, पवित्र देवाला स्पर्श करू नकोस. आता कान्होपात्रेला कळलं, फार काळ आपण देवाजवळ थांबू शकत नाही, लोक बाजूला काढणार. आता एकच पर्याय. एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला आणि आपली भक्ती सिद्ध केली. जगाच्या बापाला समरूप झाल्या. चैतन्याची शोभा एकपणे उभा. मायबाप केलं विठ्ठलाला. देवाने तरी काय कमी केलं? लोक तरी सुद्धा म्हणली, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर नालीत मरायचं, बरी इथंच मेली. लोकांनी ओढून काढलं. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. म्हणले याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाहीये, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात काय करायचं. धर्मपीठावर होते तेव्हा ते अधिकार होता त्यांचा.
रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर कृतधाय शेजारी झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंताच्या स्वप्नात आली आणि सांगतो, अनंता, माझ्या लेकीनं जीव सोडला की रे माझ्या चरणावर. अजून काय तिने माझ्यावरची भक्ती सिद्ध करायची? 16.5 वर्षाची पोरगी माझ्या चरणावर जीव सोडते, हे सोपं वाटतंय का तुम्हाला? आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. मी बाप आहे तिचा अधिकार आहे माझ्या घरात. माझी लेक माझ्या घरातच नांदली पाहिजे. अखंडितपणे कान्होपात्रीची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात झाली. गेलात कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जात जा. पंढरपूरला गेलात ना दादा, तर मी सांगेल अशा प्रमाणे दर्शन घ्या. रांगेनं दर्शन घेताना गाभाऱ्यात आल्यानंतर एका झाडाची फांदी आडवी लागते तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती फांदी कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे. आडवी आहे त्याची फांदी. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहेत. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे दर्शन. नामदेवराय म्हणले, देवा आम्ही या मुलीला तुझ्या अगोदर का मस्तक लावायचं? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी ज्ञानोबांचं वचन मोडलं नाही म्हणून तिला मस्तक लावायचं. ती अखंडितपणे संतांच्या वचनात राहिली. आताही माझी देवा विनंती आहे, मी ही अशीच एकरूप व्हावी तुझ्याशी, एकपणे उभा. मला आहे ना देवाकडे काही मागायची गरज पडली नाही. पण मी पांडुरंग परमात्म्याकडे एक मागणं मात्र आयुष्यात नक्की मागेल. केलं तर तसं काहीच नाहीये. आम्ही संतांच्या विचाराने विचार करायला गेलं तर फार देवाचं नाव घेतलंय वगैरे असं काही नाही. फक्त स्मरण केलंय त्याला. पण देता आलं ना विठ्ठला तर एवढंच दान पदरात टाक. ज्या दिवशी शेवटचा क्षण असेल त्या दिवशी मस्तक मात्र तुझ्या चरणावर असू दे, एवढंच मागणं माझं पांडुरंग परमात्म्याकडे. आयुष्यभराच्या कीर्तनाचं एवढंच फळ विठ्ठलानं द्यावं. आज आयुष्य कमी असलं तरी चालेल, पण भजनात असावं. ही दुर्बुद्धी कधीच येऊ नये की मी देवापेक्षा मोठा आहे. अहंकार अगदीकपणे माझ्याकडे नसावा. आपणही अशी आपण मानती महंतपण फुगती असा धारण गर्वेने. स्वतःच्या स्वतःला महंत मानायची दुर्बुद्धी कधी येऊ नये. देवा तुझ्या चरणी असावं. आणि एकदा तुझ्या चरणी आलो ना मग काय देवा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद ती. एवढा आनंद झाला कसा? आमच्यासारख्या लेकराला पदरात घेतलं त्याने. काहीच नव्हतो आम्ही, पण त्याने सर्वस्व केलं आम्हाला. आम्ही त्याला बघायला गेलो, तो आमच्यासारखा झाला. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथ जनार्दन, अनाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध. तुझ्याकडे आलो, सावध झालो, एकरूप झालो. आता माझी अवस्था ती लवणाची कुंजरे सुंदरी या लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला कसा येईल? मिठाचा आहे, विरघळला. तसा जो सत्य भक्त आहे तो देवाकडे गेल्यावर माघारी फक्त शरीर येतं, मन मात्र देवाजवळच राहतं. तू आणि मी एकरूप झालो. कसे काय? नामाने. सगळ्या वाईट गोष्टींना त्याग केला आणि फक्त तू आणि मी, फक्त भजन. विठोबाय रखुमाई. आता टाळी मुखाने ना. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई जय. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. हा सुंदर नामचिंतनाचा टास आयोजक सुशील भाऊ रामटेके सरपंच यांच्या आयोजनातून. मी सुरुवातीलाच म्हटलं, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण सरपंच असतानाही समाज गोळा करण्यापेक्षा योग्य पद्धतीनं समाज गोळा करायची बुद्धी ज्यांना जगाच्या बापानं दिली, अर्थात त्यांचे संस्कार सामर्थ्यवंत असावे. म्हणून त्यांच्या या विचाराला साष्टांग दंडवत. अगदी मनस्वी आभार सुशील भाऊंचे. अगदी सामर्थ्याने